बोलतोय ते एका अशा महाकाव्याबद्दल बोलतोय, रामायण, जे वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आहे. तर त्या रामायणामधले सगळ्यात आपल्या सगळ्यांच्या जवळचे असणारे दोन कॅरेक्टर, प्रभू श्रीराम आणि माँ सीता. तर त्या दोघांचाही उल्लेख मी आज करणार आहे माझ्या कवितेतून. ही कविता मी मराठीमध्ये लिहिलेली आहे. आतापर्यंत सगळ्यांनी जे बोललं इतकं सुंदर बोललेलं आहे की त्यांची स्तुती केलेली आहे. पण मित्रांनो, मी हा विचार केला की रामायण घडून हजारो वर्ष झाली आहेत, आजही ते आपल्यासाठी तितकंच गरजेचं आहे, तितकंच आपण ते अनुसरू शकतो. आणि आजही जेव्हा आपण रामायणाकडे बघतो तेव्हा आपल्याला पुन्हा जगण्याची नवी उमेद मिळते, आशा मिळते, महत्वाकांक्षा मिळते. आणि मग ते रामायण, तो प्रभू श्रीराम आणि ती माँ सीता यांना आपण आपल्या आयुष्यात कसं, जे आपल्या आयुष्यात जे त्यांचं देवाचं स्थान आहे, तसंच त्यांना आपल्या आयुष्याच्या आचरणाच्या स्थानावर आपण कसं आणू शकतो, त्यासाठी मी ही कविता लिहिलेली आहे. तर माँ सीता पासून मी सुरू करते, कारण आपण म्हणतो सियाराम. तर मी माँ सीताची कविता पहिल्यांदा बोलते. अखंड सौभाग्यवती तू, अखंड सौभाग्यवती तू, प्रभू रामचंद्राची संगिणी तू. अखंड सौभाग्यवती तू, प्रभू रामचंद्राची संगिणी तू, राजा जनकाची पुत्री तू, राजा जनकाची पुत्री तू. तरीही का माते वनवास तुझ्या ठाई, तरीही का माते वनवास तुझ्या ठाई, तरीही का माते प्रभूचा अल्प सहवास तुझ्या ठाई, तरीही का माते प्रभूचा अल्प सहवास तुझ्या ठाई. वाह वाह वाह. अनंत कालाची अनंत ज्वालांची, अनंत कालाची अनंत ज्वालांची धाग तू सहन केलीस. आधी स्वत्व मग स्त्रीत्व पावित्र्याची ग्वाही दिलीस. आधी स्वत्व मग स्त्रीत्व पावित्र्याची ग्वाही दिलीस. अमर आहेस तू माझ्यासाठी, अमर आहेस तू माझ्यासाठी, पण मला तुझा हेवाही वाटतो. अमर आहेस तू माझ्यासाठी, पण मला तुझा हेवाही वाटतो. तुझ्यातला कोणता गुण कळत नाही, जेव्हा तुझा ठेवा अनमोल जतन कसा करू, हा हेवा दाटून. मी या कलियुगातील स्त्री आहे माते, मी या कलियुगातील स्त्री आहे. मला माझ्यातलं सत्व जागवावं लागेल. मला स्वतःला उभं करण्यासाठी गंजलेलं अस्तित्व पेटवावं लागेल. दास्यत्व मला मान्य नाही, दास्यत्व मला मान्य नाही. मला समानतेची मूल्य हवी. जसं तुझं मातृत्व, स्त्रीत्व, सत्व जवळून पाहते मी, तेव्हा वाटतं तुझी सारी तत्व मला, तुझी सारी तत्व मला. आज सावित्री, लक्ष्मीबाई, इंदिरा, साऱ्या महान स्त्रियांनी मला विवेकबद्ध जगण्यासाठी मुक्त केला. पण उभ्या आयुष्याच्या रणांगणात, पण उभ्या आयुष्याच्या रणांगणात सीतामाई तुलाच पहिलं वंदन आहे, सीतामाई तुलाच पहिलं वंदन आहे. वाह वाह वाह.